नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना यामध्ये 31 जुलै ही शेवटची तारीख या ठिकाणी होती. आता ही तारीख या ठिकाणी संपलेली आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचा पीक विमा काढणे या ठिकाणी बाकी आहे. यावर्षी पीक विमा योजनेत शेतकऱ्याचा पाहिजे तसा रिस्पॉन्स या ठिकाणी मिळत नाही. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांनी पीक विमा योजनेस या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे. 10 ऑगस्ट 2026 पर्यंत पीक विमा काढण्यास या ठिकाणी तारीख वाढवून देण्यात आलेली आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा पीक विमा या ठिकाणी काढणे बाकी आहे. तसेच या ठिकाणी अल निनोचा प्रभाव या ठिकाणी पावसावर असणार आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती या ठिकाणी असू शकते. त्याकरता शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पीक विमा या ठिकाणी काढावा असं महाराष्ट्र शासनाचं तसेच कृषी विभागाचं या ठिकाणी शेतकऱ्यांना आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे. परंतु या ठिकाणी शेतकरी वर्ग या ठिकाणी नाराज आहे. कारण मागच्या वर्षीचा 2025चा खरीप हंगामाचा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे. परंतु महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तसेच कृषी विभाग यांनी शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याचे आव्हान या ठिकाणी केलेले आहे. 10 तारीख या ठिकाणी वाढवून देण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घ्यावा आणि पीक विमा या ठिकाणी काढून घ्यावा. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ही होती पीक विमा योजनेबाबत महत्त्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित शेतकरी मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.